आम्हाला एसटीच्या यादीमध्ये टाकलेलं आहे आणि तुम्ही जाणीवपूर्वक जर 77 वर्षे या आरक्षणाची अंमलबजावणी करत नसाल तर हा धनगर समाज उद्याच्या 2024 ला तुमचा टांगापट्टी केल्याशिवाय राहणार नाही, सरकारला पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही। या खऱ्या अर्थाने ह्या मागणीसाठी प्रामुख्याने हा मोर्चा आहे आणि खऱ्या अर्थाने आमची धनगर समाजाची ही अतिशय तळमळीची मागणी आहे। खऱ्या अर्थानं गेली 77 वर्ष आदिवासींचं आमच्या वाट्याचं ज्या आदिवासींनी खाल्लं, ज्या राज्यकर्त्यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही ते राज्यकर्ते आता आम्हाला समजलेलं आहे। आलटून पालटून सत्ता भोगतात आणि धनगर समाजाला उल्लू बनवून सत्ता येतात आणि सत्ता आल्याच्या नंतर आरक्षणाचा प्रश्न तसाच दाबून ठेवतात। गेली 77 वर्ष आम्हाला वापरण्याचं काम केलं, पण आता आमच्यातला तरुण शिकल्या सवरलेला पोरगा आता जागा झालेला आहे, मतदानाच्या हक्काची जाणीव त्याला आहे। 2024 ला या सरकारला जर आरक्षण आम्हाला एसटीची अंमलबजावणी केली नाही तर हे सरकार पलटी केल्याशिवाय हा धनगर समाज स्वस्थ बसणार नाही, एवढ्याच्या निमित्ताने सांगतो।